नमस्कार मित्रांनो, DK झेडपी गुरुजीमध्ये आपले स्वागत। आज आपण परिमेय व अपरिमेय संख्या यांच्याविषयी माहिती घेणार आहोत आणि त्यावरील काही उदाहरणे समजून घेणार आहोत आणि सोडवणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर यापुढील व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायचे विसरू नका। तर पाहूया परिमेय व अपरिमेय संख्या। परिमेय व अपरिमेय संख्या पाहताना तत्पूर्वी आपल्याला काही संख्या पाहणं गरजेचं आहे। यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या या चारही संख्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। आता नैसर्गिक संख्या या कुठून सुरुवात होतात आणि नैसर्गिक संख्या म्हणजे काय? जेव्हा आपल्याला काही वस्तू मोजायच्या असतात तेव्हा आपण 1 या अंकापासून सुरुवात करतो। म्हणजेच नैसर्गिक संख्यांची सुरुवात ही 1 पासून होते आणि 1 2 3 4 यांना मोज संख्या सुद्धा म्हणतात। म्हणजे नैसर्गिक संख्या म्हणजेच काय? मोज संख्या सुद्धा। आणि 1 2 3 4 आणि यापुढे डॅश 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 असं लिहिलेलं आहे, म्हणजे ह्यांचा शेवट कुठेही होत नाही। म्हणजे नैसर्गिक संख्या अनंत आहेत हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे। दुसऱ्या संख्या आहेत पूर्ण संख्या। पूर्ण संख्यांची सुरुवात या शून्यापासून होते। म्हणजेच नैसर्गिक संख्यांमध्ये जर आपण शून्य ॲड केलं म्हणजे शून्याला पकडलं, याला शून्याला धरलं म्हणजे शून्यापासून ह्या पूर्ण संख्यांची सुरुवात होते। पूर्ण संख्या सुद्धा अनंत आहेत, कारण या 4च्या नंतर आपण या ठिकाणी काय केलेलं आहे? डॅश 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 लिहिलेलं आहे। म्हणजे यापुढे अनंत संख्या आहेत। नैसर्गिक संख्या अनंत आहेत, पूर्ण संख्या सुद्धा अनंत आहेत। नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते आणि पूर्ण संख्यांची सुरुवात शून्यापासून होते। आता त्यामध्ये नंतरची संख्या जी आहे ती पूर्णांक संख्या। पूर्णांक संख्यांना सुरुवातीपासूनच डॅश डॅश लिहिलेलं आहे आणि शेवटी सुद्धा डॅश डॅश दिलेलं आहे। आता पूर्णांक संख्यांची सुरुवात ही आपल्याला माहित नाही कुठून होणार आहे ते, आणि शेवट सुद्धा माहित नाही कुठून होणार आहे ते। पण यामध्ये 0 ही संख्या आपल्याला काय करायची? शून्यापासून पुढच्या संख्या ह्या सगळ्या धन पूर्णांक असतात आणि शून्याच्या पाठीमागलच्या संख्या किंवा शून्याच्या मागच्या संख्या, शून्यापेक्षा लहान संख्या ह्या ऋण संख्या असतात, ज्यांना हे ऋणचं चिन्ह आहे, याला ऋणचं चिन्ह म्हणायचं। आणि या ठिकाणी +1 +2 +3 हे धनचे चिन्ह आहे, याला धन पूर्णांक संख्या म्हणतात। आणि -1 -2 -3 -4 ला आपण ऋण पूर्णांक संख्या म्हणतो। शून्याच्या पुढच्या संख्या धन पूर्णांक आणि शून्याच्या मागच्या संख्या ऋण पूर्णांक संख्या। ऋण पूर्णांक संख्यांची सुरुवात सुद्धा कोठून होते हे माहित नाही। म्हणजे सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या सांगता येत नाही आणि सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या सुद्धा सांगता येत नाही। म्हणजे पूर्णांक संख्या ह्या 2 प्रकारच्या जरी असल्या तरी सर्वात लहान पूर्णांक संख्या सांगता येत नाही आणि सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही। आता पाहूया परिमेय संख्या। परिमेय संख्या बघूया। -5/3 10/-7 -4 0 32/5 6/18 हे उदाहरणादाखल काही परिमेय संख्या घेतलेली आहेत आपण। तर परिमेय संख्या म्हणजे m/n या रूपातील संख्यांना परिमेय संख्या म्हणतो आपण ह्यांना। m/n म्हणजे ज्या संख्याला m/n या स्वरूपामध्ये मांडता येते। आता हे -5/3 m/n या रूपामध्ये आपण मांडलंय। 10/-7 हे सुद्धा m/n रूपामध्ये मांडलेलं आहे। -4 हे सुद्धा m/n या रूपातच आहे, कारण याच्या छेदस्थानी 1 असतो। म्हणजे हे m झालं, -4 m झालं आणि n हे जे आहे 1 हे जे आहे ते n झालं। शून्याच्या छेदस्थानी सुद्धा आपल्याला 1 लिहायला काही हरकत नाही, कारण त्याचं उत्तर 0च येणार आहे। म्हणजे हे m बरोबर 0 झालं आणि n बरोबर 1 व्हायलंय। 32 म्हणजे m, 5 म्हणजे n, 6 म्हणजे m आणि 18 म्हणजे n। तर अशा प्रकारे m/n या रूपामध्ये या संख्या आपल्याला मांडता येतात। पण या ठिकाणी येथे m व n हे पूर्णांक असतात, परंतु n हा 0 नसतो। या ठिकाणी n म्हणजे छेदस्थानी एखादी संख्या जर अशी असेल 5/0 तर ही मात्र परिमेय संख्या होत नाही, कारण शून्याचा पाडा हा नसतो। शून्यानं कोणत्याही संख्येला आपल्याला भागता येत नाही, म्हणून n हा 0 नसतो। शून्याच्या व्यतिरिक्त कोणतीही पूर्णांक
संख्या असू शकते, मग ती धनपूर्णांक असू शकेल किंवा ऋणपूर्णांक असू शकेल, फक्त शून्य सोडून कोणतीही पूर्णांक संख्या असू शकते. आता यानंतर आपण या परिमेय संख्यांवरील काही उदाहरणे पाहणार आहोत. या परिमेय संख्या रेषांवर कशा प्रकारे आपल्याला दाखवता येतील हे आपण पाहूया. तर मित्रांनो, संख्या रेषेवर परिमेय संख्या कशा प्रकारे दाखवायच्या, उदाहरणादाखल आपल्याला या ठिकाणी या 3 संख्या घेतलेल्या आहेत. या 3ही संख्या आपल्याला संख्या रेषांवर दाखवायच्या आहेत. 3/2, 5/2 आणि -3/2 या संख्या परिमेय संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवताना सर्वप्रथम एक संख्या रेषा काढून घ्यावी अशी. त्यानंतर मध्यभागी हा 0 आपण पॉइंट केलेला आहे आणि या ठिकाणी मी 1 2 3 4 -1 -2 -3 -4 -5 अशा प्रकारे संख्या रेषांवर संख्या मांडलेल्या आहेत. आता यामध्ये काळजीपूर्वक लक्ष घ्या, 0 पासून 1 पर्यंत समान अंतरावर मी 2 भाग केलेले आहेत. आता हे 2 भाग का केलेले आहेत? कारण याचा छेद 2 आहे, या संख्येचा छेद 2 आहे, 5/2 चा छेद 2 आहे आणि -3/2 चा छेद सुद्धा 2 आहे. म्हणजे या संख्या दाखवण्यासाठी आपल्याला 0 पासून 1 पर्यंत 2, 1 पासून 2 पर्यंत 2 भाग, 2 पासून 3 पर्यंत 2 भाग सारखे भाग करणे आवश्यक आहे. म्हणजे 0 पासून, आता या ठिकाणी हा पॉइंट आपल्याला जर दाखवायचा असेल तर 1/2 ही संख्या आपल्याला दाखवता येईल आणि पहिला बिंदू जो आहे तो 1/2, दुसरा बिंदू जो आहे तो 2/2 येणार आहे, पण 2/2 म्हणजेच काय? 1. आता तिसरा बिंदू जो आहे तो 3/2 येणार आहे आणि चौथा बिंदू येणार आहे 4/2. मग 4/2 म्हणजेच काय? बे 1 बे, बे 2 4 म्हणजे 2च येणार आहे. म्हणजे हा बिंदू जे आहे तो 5/2 येणार आहे. म्हणजे आपल्याला 5/2, 3/2 या संख्या कळाल्या. आता या ठिकाणी आपण समजा ए बी आणि सी बिंदू देऊ. म्हणजे ए बिंदू जर आपल्याला दाखवायचा असेल 3/2 तर या ठिकाणी ए बिंदू आला 3/2. आपल्याला 5/2 दाखवायचे, या ठिकाणी 5/2 आलेला आहे, म्हणजे बी बिंदू हा 5/2 या ठिकाणी आलेला आहे. आता -3/2 दाखवायचा आहे, म्हणजे आपल्याला शून्याच्या डावीकडे घ्यावं लागणार आहे. म्हणजे पहिला बिंदू जो आहे तो -1/2, दुसरा बिंदू आहे तो -2/2, -2/2 म्हणजेच काय? -1, -3/2 या ठिकाणी -3/2 या ठिकाणी 2 येणार आहे. म्हणजेच सी हा बिंदू या ठिकाणी येणार आहे. आपल्याला समजण्यासाठी मी ह्या बिंदूंना नावं दिलेली आहेत. अशा प्रकारे ABC हे बिंदू आपण 3/2, 5/2 आणि -3/2 या परिमेय संख्या रेषेवर दाखवले आहेत. आता पुढील प्रश्न पाहूया. दिलेली संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. सर्वप्रथम या ठिकाणची ही संख्या रेषा हिचं निरीक्षण करायचं आणि नंतर प्रश्नांची उत्तरं वाचायची. निरीक्षण करताना एक लक्षात घ्यायचं की या ठिकाणी 0 कुठं दिलेला आहे आणि 0नं ही दर्शवलेला बिंदू जो आहे तो O बिंदू आहे. 0 पासून 1 पर्यंतचे एकूण किती समान भाग केलेले आहेत हे पाहणं गरजेचं आहे. 1 2 3 आणि 4, 0 पासून 1 पर्यंत एकूण समान 4 भाग केलेले आहेत. म्हणजेच 1 हा जो दर्शवलेला आहे त्याला 4/4 आपल्याला म्हणता येईल. 0 पासून पहिला हा जो बिंदू आहे त्याला 1/4, 0 पासून दुसरा बिंदू जो आहे त्याला 2/4, तिसरा बिंदू 3/4 आणि चौथा बिंदू जो आहे तो 4/4. 4/4 म्हणजेच काय? 1. आता या ठिकाणी पहिला प्रश्न बघूया. बी हा बिंदू कोणती परिमेय संख्या दर्शवितो? बी या ठिकाणी आहे 0 पासून. आता बी नक्कीच वजाचं चिन्ह असणार आहे कारण 0च्या डाव्या बाजूला आहे. आता 0 पासून पहिला बिंदू 1/4, 2/4, 3/4, 4/4, 5/4, 6/4, 7/4, 8/4, 9/4 आणि 10/4. बी बिंदू 10/4 बी बिंदूनं दाखवलेली संख्या जी आहे ती 10/4 आहे. म्हणजेच 10/4 आणि या 10/4 ला जर आपण अतिसंक्षिप्त रूप दिलं तर यालाच आपण 5/2 सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे बी हा बिंदू कोणती परिमेय संख्या दर्शवितो?
10/4 ही परिमेय संख्या दर्शवितो, किंवा 5/2 ही परिमेय संख्या दर्शवितो, किंवा 5/2 ला काय करायचं, पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये जर आपण रूपांतर करून घेतलं 5/2चं तर 2 4, 4 आणि 1 5, म्हणजेच 2.1/2, 2 4, 4 आणि 1 5, 5/2 म्हणजेच 2.1/2. अशा प्रकारे बी हा बिंदू कोणती परिमेय संख्या दर्शवितो, तर बी हा बिंदू डावीकडे, शून्याच्या डावीकडे असल्यामुळं प्रत्येकाला या ठिकाणी आपल्याला वजाचं चिन्ह लावणं आवश्यक आहे, कारण ही संख्या बी हा बिंदू जो आहे तो शून्याच्या डावीकडे आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला वजाचं चिन्ह लावणं अत्यंत गरजेचं आहे, नाहीतर आपलं उत्तर चुकतं. आता प्रश्न दुसरा बघूया. 1.3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे. सर्वप्रथम आपण याचं 1.3/4चं आपण काय करूया, अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घ्या. 4 1 4, 4 आणि 3 7, 1.3/4 म्हणजेच काय, 7/4. मग 7/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे. ही धनसंख्या आहे, म्हणजे आपल्याला शून्याच्या पुढे पाहावं लागणार आहे. मग 7वा बिंदू कोणता आहे हे पाहूया. 1/4, 2/4, 3/4, 4/4, 5/4, 6/4 आणि 7/4. या ठिकाणी 7/4 यायलेलं आहे. मग 7/4 ही संख्या सी या बिंदूने दर्शवलेली आहे. आता प्रश्न तिसरा पाहूया. डी या बिंदूने 5/2 ही परिमेय संख्या दाखवली आहे. हे विधान सत्य आहे की असत्य आहे. आता डी हा बिंदू कुठे आहे हे पाहूया आपण. या ठिकाणी डी हा बिंदू आहे. मग या ठिकाणी 7/4 आलेले आहे, 8/4, 9/4 आणि 10/4. डी बिंदूची संख्या जी आलेली ती 10/4 आहे. मग आत्ताच सांगितल्याप्रमाणे वरच्या गणिताप्रमाणे 10/4 म्हणजेच काय, 5/2. याला जर आपण अतिसंक्षिप्त रूप जर दिलं तर 10/4 म्हणजेच 5/2 येतं. मग डी या बिंदूने 5/2 ही परिमेय संख्या दाखवली आहे. हे विधान सत्य आहे की असत्य आहे. सत्य की असत्य, असत्य ते लिहा. तर हे विधान 5/2च याचं उत्तर येत असल्यामुळं हे विधान सत्य आहे. आता पुढील प्रश्न पाहूया. खालील संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवा. -7/2, -7, -2, 0, -5, -9/5, 8/7 आणि 0 अशा प्रकारे काही उदाहरणं दिलेली आहेत. आपण या ठिकाणी लहान मोठेपणा ठरवताना आपण संख्या रेषेवरून आपण लहान मोठेपणा तोंडी कशा प्रकारे आपल्याला लहान मोठेपणा ठरवता येईल हे पाहूया. सर्वप्रथम शून्याकडे लक्ष केंद्रित करायचं. शून्याच्या आपला उजवा हात जो आहे तो शून्याची उजवी बाजू असं समजूया. आपल्या उजव्या हाताला 1 2 3 4 5 6 7 8 संख्या रेषा असल्यामुळे रेषा ही कितीही लांब आहे. फक्त 5 पर्यंत या रेषा आपण लिहिलेल्या आहेत, परंतु या ठिकाणी 6 7 8 अशा अनंत संख्या लिहिलेल्या आहेत असं गृहीत धरायचं. -5 -6 -7 -8 कारण ही रेषा आहे, त्यामुळं या ठिकाणी अलीकडे कितीही संख्या आहेत आणि पुढेही किती संख्या आहेत हे असं गृहीत धरायचं आपण. आता शून्याच्या उजवीकडच्या संख्या या मोठ्या असतात आणि शून्याच्या डावीकडच्या संख्या या लहान असतात. म्हणजे कोणत्याही संख्या रेषेवर कोणतीही संख्या जरी धरला आपण, 2च्या उजवीकडे 3 आहेत म्हणजे 3 मोठे, 3च्या उजवीकडे 4 आहेत म्हणजे 4 मोठे, शून्याच्या डावीकडे ज्या संख्या आहेत त्या लहान असतात. आपण डावी बाजूकडे संख्या तुलना करायची असल्यानंतर डाव्या बाजूची संख्या ही लहान असते. म्हणजे शून्यापेक्षा -1 हे लहान आहेत, -1 पेक्षा -2 हे लहान आहेत, -2 पेक्षा -3 हे लहान आहेत. म्हणजे जसजसं आपण इकडे जात जाऊ तसतसं लहान 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 संख्या होणार. मग या ठिकाणी -7 आणि -2 यामध्ये लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती हे जर आपल्याला तोंडी पाहायचं असेल तर दोन्ही संख्या वजा असतील तर एक लक्षात ठेवायचं, जी संख्या मोठी दिसते ती संख्या लहान असते. म्हणजे या ठिकाणी -7 दिसायलेत परंतु वजा असल्यामुळं ही संख्या लहान झाली आणि -2 ही संख्या मोठी झाली. मग जी संख्या मोठी आहे त्याच्याकडे आपण काय करायचंय,
ह्या चिन्हाचं काय करायचं, तोंड करायचं. म्हणजे एक छोटीशी सोपी आयडिया लक्षात ठेवायची की ह्याच्याकडे या -2 ही मोठी असल्यामुळं -2 कडे तोंड करायचं. आता यांची तुलना करताना कोणतीही ऋण संख्या ही शून्यापेक्षा लहान असते. म्हणजे 0 हा मोठा असतो. शून्याकडे तोंड करा या चिन्हाचं. म्हणजे 0 मोठे आहेत -9/5 पेक्षा. आता इथं 8/7 आणि 0 यांची जर तुलना करायची असेल आपल्याला, तर जी धन संख्या असते ही 0 पेक्षा मोठी असते. ऋण संख्या ही 0 पेक्षा लहान असते आणि धन संख्या ही 0 पेक्षा मोठी असते. म्हणजे 8/7 ही मोठी संख्या आहे 0 पेक्षा, म्हणून या चिन्हाचं तोंड 8/7 कडे करायचं. -5/4 आणि 1/4 ऋण संख्या ही लहान असते आणि धन संख्या ही मोठी असते. ही ऋण संख्या आहे. ही ऋण संख्या असल्यामुळे ही लहान आहे आणि 1/4 ही मोठी आहे, त्यामुळं 1/4 कडे या चिन्हाचं तोंड करायचं. जेव्हा दोन्ही संख्या धन आहेत तेव्हा जिचा अंश आणि छेद जर सारखे असेल आणि अंश जिचा मोठा असेल ती संख्या मोठी आहे, म्हणून 141 ही संख्या मोठी आहे. -17/20 आणि -13/20 यांची तुलना करताना दोन्ही संख्या वजा असतील तर जी संख्या लहान दिसते ती मोठी असते आणि जी मोठी दिसते ती लहान असते असं गृहीत धरायचंय. म्हणून -13/20 ही संख्या लहान दिसत आहे. जरी ती लहान दिसत असली तरी ती शून्यापासून जवळ आहे आणि -17/20 हे शून्यापासून लांब आहेत, म्हणून -13/20 ही संख्या मोठी आहे. 15/12 आणि 7/16 या ठिकाणी आपल्याला दोन्ही संख्यांचे छेद हे भिन्न आहेत. म्हणजे सर्वप्रथम आपल्याला यांचे छेद एकतर सारखे करून घ्यावे लागतील आणि त्यानंतर आपल्याला यांची तुलना करता येईल की ही लहान आहे की मोठी आहे. किंवा दुसरी पद्धत म्हणजे आपल्याला ह्या संख्या जर दशांशमध्ये काढून जरी उत्तर काढलं, आपल्याला जी सोपी वाटेल ती पद्धत आपण अवलंबायची. मला दशांशात रूपांतर काढल्यानंतर सोपी वाटते, म्हणून आपण काय करूया, दशांशमध्ये रूपांतर काढूया. हे अंशाधिक अपूर्णांक आहे आणि हा छेदाधिक अपूर्णांक आहे. हा अंशाधिक असल्यामुळं 12×1 1.3 उरलेत या ठिकाणी. 12×3 15, इथं झाले 30, 12×2 24 म्हणजे 1.2 काहीतरी येणार आहे पुढे. आणि या ठिकाणी मात्र 16×1 ही संख्या वरची संख्या लहान असल्यामुळं शून्याचा भाग बसणार आहे आणि मनानं आपण 0 घेतलं तर इथं 70 झाले. आणि मग 70 16चा बडा 70च्या अलीकडे मोजायचा. 16×3 = 48, 16 64 म्हणजे ही संख्या 1.2 आली आणि ही संख्या 1.4 पुढे काहीतरी येणार आहे. आता या ठिकाणी 1.2 ही संख्या मोठी असणार आहे कारण ह्याचा पूर्ण भाग 1 आहे आणि ह्याचा पूर्ण भाग 0 आहे, म्हणजे ही संख्या मोठी आहे. म्हणून 15/12 याकडे ह्याचं तोंड करायचं. आणि तोंडी लक्षात ठेवायचं की जर अंश ज्याचा मोठा आहे आणि एखाद्याचा जर छेद मोठा असेल आणि एका अपूर्णांकाचा अंश मोठा असेल तर जो अपूर्णांक अंशाधिक आहे तो अपूर्णांक मोठा असतो आणि छेदाधिक अपूर्णांक हा लहान असतो. ठीक आहे. आता 8वं गणित बघूया. -25/8 आणि -9/4 या ठिकाणी सुद्धा आपण तसंच करूया. 8 आणि 4 दोन्ही छेद भिन्न आहेत. एक तर छेद समान करून घ्यावे लागणार आपल्याला, गुणिले 2 करा, छेद समान करून घेऊ किंवा दशांश मध्ये उत्तर काढूया. 8×3 = 24, 8×1 = 8, 8×3 = 24. इथं दशांश दिला, 1 उरला, पुन्हा 8×1 = 8 आणि या ठिकाणी 4×1 = 4, 4×2 = 8, 1 उरला, 10 झाले, 4×2 = 8 म्हणजे ही संख्या आली -3/3.1 आणि ही संख्या आली -2.2. दोन्ही संख्या वजा असल्यामुळं तुलना करताना काळजीपूर्वक तुलना करायची. जी संख्या लहान दिसते ती मोठी असते आणि जी मोठी दिसते ती लहान असते. जर दोन्ही संख्या वजा असतील तर म्हणजे या ठिकाणी ही लहान दिसायली आणि ही मोठी दिसायली, परंतु वजा असल्यामुळं -9/4 ही संख्या मोठी असणार आहे. आता आपण पुढील उदाहरण पाहूया. खालील परिमेय संख्या दशांश रूपामध्ये लिहायच्यात आपल्याला. आता मी काही या ठिकाणी संख्या ज्या दिलेल्या आहेत त्या दशांश रूपामध्ये कशा प्रकारे लिहिलेल्या आहेत, कशा प्रकारे उत्तर आलेले आहेत हे समजून सांगतो. आता 7/6 म्हणजे 7/6 यांचा भागाकार केल्यानंतर 1 दशांश चिन्ह 1 6 6 6 प्रत्येक वेळेस 6ची काय लागायली, आवर्ती लागायली. ज्या अंकाची आवर्ती लागायली, जर एका अंकाची आवर्ती लागत असेल तर या 6ची आवर्ती लागत असल्यामुळे या ठिकाणी मी काय केलेलं आहे,
6च्या डोक्यावर एक टिंब टाकलेला आहे. म्हणजे वाचायचं कसं, 1.1 आवर्ती 6 अशा प्रकारे याचं वाचन करायचं. दुसऱ्याचं उत्तर आलेलं आहे 5/6. याचं उत्तर आलेलं आहे 0.8333 म्हणजे या ठिकाणी 3ची आवर्ती लागलेली आहे. 0.8 आवर्ती 3. 3च्या डोक्यावर ज्या अंकाची आवर्ती लागलेली असते त्याच्या डोक्यावर 3 लिहायचे असतात. वजा 5/3 ह्याचं उत्तर आलेलं आहे 1.666 म्हणजे 6ची आवर्ती लागलेली आहे. वजा 1 आवर्ती 6. 6च्या डोक्यावर आवर्ती. या ठिकाणी एक उदाहरण वेगळं दिलेलं आहे. 22/7चं उत्तर लिहिलेलं आहे 3 आवर्ती 3.1428557 1428557 डॅश. आता या ठिकाणी डॅश का लिहिलेलं आहे की 1428557 या ठिकाणी ही जी संख्या आहे नंतर पुन्हा 1428557 नंतर सुद्धा तोच भाग बसणार आहे. म्हणजे 1428557ची आवर्ती लागलेली आहे 3 आवर्ती. आणि जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त संख्यांची आवर्ती लागली असेल तेव्हा ज्या संख्यांना आवर्ती लागलेली आहे त्या संख्येच्या डोक्यावर काय करायची, रेघ मारायची अशी. जर एकाच अंकाची आवर्ती लागली असेल तर वर एक टिंब द्या आणि 2 किंवा 2 पेक्षा जास्त संख्यांची जर आवर्ती लागलेली असेल तर त्याच्यावर रेघ मारायची. 23/99चं सुद्धा 0.2323232323 अशी 2-3ची आवर्ती लागलेली आहे या ठिकाणी. म्हणून 0.0 आवर्ती 2-3 2-3ची आवर्ती लागल्यामुळं 2 आणि 3च्या डोक्यावर आपण काय केलेलं आहे, रेघ मारलेली आहे. या ठिकाणी आता खंडित दशांश आणि अखंड दशांश रूप कशा प्रकारे काढायचं. जर आपण ह्या भागाकाराकडे निरीक्षण केलं तर या भागाकारामध्ये आवर्ती लागलेली दिसत नाही. म्हणजे हे खंडित दशांश रूप आहे. 1.25 ह्याचं उत्तर आलेलं आहे. 5 आपण 4ला भागलेलं आहे, 4 5ला भागितलेलं आहे. 4 × 4 1 उरला 10 झाले, 4 2 8 2 उरले 20 झाले आणि 4 5 20 बाकी 0 आलेली आहे. हे झालं खंडित दशांश रूप. पण याला जर आपल्याला अखंड दशांश रूप जर करायचं असेल तरीही आपण ह्याला अखंड दशांश रूपामध्ये लिहू शकतो. या ठिकाणी आपण शून्याचा भाग बसून प्रत्येक वेळेस पुन्हा खाली 0 वजाबाकी करायची, 0 पुन्हा मनानं 0 घेतलं, भाग बसला शून्याचा. प्रत्येक वेळेस शून्याची आवर्ती लागू शकते. अखंड दशांश रूप जर आपल्याला लिहायचं असेल तर 1.250. आता हे 250 जे आहेत तर आपण अशी 0 किती वाढू शकतो या ठिकाणी 0 0 आणि डॅश टाकू शकतो. तर म्हणजे यालाच आपण 1.25 आणि शून्याची आवर्ती लागायली म्हणून शून्याच्या डोक्यावर आपण दशांश लिहू शकतो. म्हणजेच खंडित दशांश रूपाला जर अखंड दशांश रूप जर करायचं असेल तर आपण शून्याचा उपयोग करून त्याला अखंड दशांश रूप सुद्धा करू शकतो. थँक्यू.